नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 मे 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्यामध्ये दुसरा लिथियमचा सर्वात मोठा साठा सापडलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्यामध्ये दुसरा लिथियमचा सर्वात मोठा साठा सापडलेला आहे. पहिला कुठे सापडला? तर तो सापडला होता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. तर लिथियमचा सर्वात मोठा साठा प्रथम जम्मू काश्मीरमध्ये सापडला आणि दुसऱ्यांदा राजस्थान राज्याच्या अंतर्गत सापडलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? मेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टोटल आपल्या प्यारा भारताच्या संघाने 3 पदके जिंकलेली आहेत. कशामध्ये? मेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप. ही जी काही चॅम्पियनशिप झाली ती कोणत्या ठिकाणी झाली? तर ताश्कंद या ठिकाणी. आणि ताश्कंद कोणत्या देशामध्ये आहे? तर उझबेकिस्तान या देशामध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रथम, हे 3 प्लेयर कोण आहेत भारताचे ज्यांनी मेडल जिंकलं आहे? आणि दुसरी गोष्ट, ही जी काही वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती पुरुषांची ती कोणत्या देशाअंतर्गत झाली आणि याच्यामध्ये भारताने किती पदके जिंकली आणि अव्वल कोणता देश आहे? बरोबर. तर भारताने 3 पदके जिंकली. ह्या तिघांची नावं काय आहेत? पहिलं नाव आहे दीपक बोहरिया, यांनी 51 किलोग्राम मध्ये रौप्य पदक जिंकलं. दुसरं नाव आहे हुसामुद्दीन, यांनी 57 किलोग्राम मध्ये कांस्य पदक जिंकलं. आणि तिसरे आहेत निशांत देव, यांनी 71 किलोग्राम मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. टोटल भारताने 3 पदके जिंकली आहेत. ही जी काही स्पर्धा झाली होती ही झाली होती ताश्कंद, जे की उझबेकिस्तान मध्ये आहे, या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ताश्कंद मध्ये एकूण पदके कोणी जिंकली सगळ्यात जास्त? तर सगळ्यात जास्त पदके उझबेकिस्तानने जिंकलेली आहेत. टोटल 9 पदके जिंकली आहेत आणि या 9 मध्ये 5 सुवर्ण पदके आहेत, 2 रौप्य पदके आहेत आणि 2 कांस्य पदक आहेत. एक एक गोष्टी बारकाईने व्यवस्थितपणे दररोज वहीमध्ये लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. आणि अजून एक गोष्ट, तुमची एक्झाम असो नसो, एक्झामची तारीख आली असो नसो, एक्झामची जाहिरात आली असो नसो, अभ्यासामध्ये सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे. अभ्यासातली ही जी काही कन्सिस्टन्सी आहे ती बिलकुल ब्रेक होऊ द्यायची नाही. बरोबर. नाहीतर एक्झाम आल्यानंतर किंवा एक्झामची तारीख आल्यानंतर टाइम टेबल बनवणे, पुस्तकं शोधणे, यूट्यूब चॅनल शोधणे आणि जो विद्यार्थी कन्सिस्टंटली अभ्यास करतो त्याच्यामध्ये काहीतरी फरक असतो. बरोबर. दुसरा नंबरचा प्रश्न लिहून घ्या. एक स्टेशन एक उत्पादन अंतर्गत किती रेल्वे स्टेशन कव्हर झालेली आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 728. 728 रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक स्टेशन एक उत्पादन याच्या अंतर्गत कव्हर झालेली आहेत. आता ही जी काही योजना होती, 1 स्टेशन 1 प्रोडक्ट स्कीम होती, ही केव्हा सुरू झाली? याच्या मागचा उद्देश काय आणि कोणकोणत्या राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये ही राबवली जात आहे याच्यावरती चर्चा करूया. जसं की रेल्वे मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे. भारतीय रेल्वेवरील आधारित ही योजना आहे, जिचा उद्देश भारत सरकारच्या वोकल फॉर लोकल विजनला प्रोत्साहन देणे, स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करून देणे, या सगळ्या गोष्टी याच्या मागचा मेन पर्पज होत्या. ठीक आहे. देशभरातील 21 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 728 रेल्वे स्थानके याच्या अंतर्गत कव्हर करण्यात आलेली आहेत. आणि हे जे काही 1 स्टेशन 1 प्रोडक्ट आहे, ही जी काही स्कीम आहे ही 25 मार्च 2022 रोजी सुरू झालेली आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. कर्नाटक विधानसभेच्या किती जागा आहेत? बरोबर. प्रश्न कसा पण फिरवून विचारला जाऊ शकतो. जसं की कर्नाटक विधानसभेची कितव्या क्रमांकाची ही निवडणूक होती, किंवा कर्नाटक विधानसभेमध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत, किंवा ती जी काही विधानसभेची निवडणूक होती ती कोणी जिंकली,
किंवा कोणाला पराभव केलं, या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 224 काय होत्या विधानसभेच्या जागा होत्या कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत. कितव्या क्रमांकाची ही विधानसभा निवडणूक होती, तर 16व्या क्रमांकाची विधानसभा निवडणूक होती. मग या 224 पैकी किती एका पक्षाला मतं पाहिजेत बहुमत होण्यासाठी, तर जवळपास या ठिकाणी अर्ध काय होतं 112 आणि त्याच्यामध्ये अजून एक 113 जागा ज्याच्या असतील ते या ठिकाणी विनर ठरणार आहे. मग या ठिकाणी विधानसभेच्या एकूण 224 जागापैकी 135 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहा, कर्नाटक रिझल्टमध्ये 224 सीट्स होत्या आणि मेजॉरिटी कितीला होती, तर 113ला. तर काँग्रेस INC इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी या ठिकाणी तब्बल 135 जागेंवरती विजय नोंदवलेला आहे. 2 नंबरला पक्ष आलेला आहे BJP, टोटल 66 जागेंवरती विजय मिळवलेला आहे. 3 नंबरला आहे JD, त्यांनी 19 पदांवरती या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. आणि 4 नंबरचा पक्ष आहे अदर, जे की 4 पदांवरती त्यांचा विजय झालेला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात मेन काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत आणि 2 नंबर BJPने 66 जागा जिंकलेल्या आहेत. या गोष्टी समजल्या? ठीक आहे. या ठिकाणी कशाचं इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे, भारतीय निवडणूक आयोगाचं. तर निवडणूक आयोगाबद्दल 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. जसं की हे जे काही आपलं भारतीय निवडणूक आयोग आहे याच्याबद्दल कोणत्या कलमाअंतर्गत बोलण्यात आलं, तर कलम 324 अंतर्गत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. हे जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे हे तयार कधी झालं, तर 25 जानेवारी 1950ला. मग नॅशनल वोटर डे म्हणजेच मतदार दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो, तर 25 जानेवारीला. भारतीय निवडणूक आयोगाचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, राजीव कुमार 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत, अजय बादू. आणि या दोघांसोबत 2 निवडणूक आयुक्त असतात. ते कोण कोण आहेत, अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल. प्रथम निवडणूक आयुक्त कोण होते, मुख्य निवडणूक आयुक्त, तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या, तर VS रमादेवी. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवीन CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, लिंडा याकारिनो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, लिंडा याकारिनो असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ट्विटरचे नवीन CEO म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल. तर लगेच मागील काही आठवड्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे पद या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की यूट्यूबचे नवीन CEO बनलेत नील मोहन. नीती आयोगाचे नवीन CEO बनलेत BVR सुब्रमण्यम. जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक बनलेत परमेश्वरन अय्यर. भारतीय बॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक बनलेत दिमित्री दिमुत्रुक. जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष बनलेत अजय बंगा. SSBच्या नवीन महासंचालकापदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची. फिफाचे अध्यक्ष बनलेत जियानी इन्फॅन्टिनो. LICचे अंतरिम अध्यक्ष बनलेत सिद्धार्थ मोहंती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनलेत अजित कुमार मोहंती. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव बनलेत मनोज सौनिक. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे प्रमुख बनलेत वोल्कर तुर्क. आणि ट्विटरचे नवीन CEO बनलेत लिंडा याकारिनो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आयुष्मान आसाम योजना कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. आयुष्मान आसाम योजना शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आसाम योजना कुठे असणार आहे, मग पर्याय क्रमांक D, आसाम या राज्याच्या अंतर्गत आयुष्मान आसाम योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. ही जी काही योजना आहे ही मुख्यमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गतच या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रोगांवरती उपचाराला खर्च जो काही लागत असतो तो या ठिकाणी कव्हर करणार आहे ही योजना. आणि 5 लाखापर्यंत कॅशलेस विमा प्रदान करण्यात येणार आहे या विमाच्या अंतर्गत. ठीक आहे, कुठे सुरू झाली ही लॉन्च झाली, आसाम या ठिकाणी. आसामबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1947ला. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. आणि राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काझीरंगा, मानस, डिब्रू सैखवा, रायमोना आणि देहिंग पटाई. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड्स मोस्ट पंक्च्युअल एअरपोर्ट म्हणजेच जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ कोणते ठरलेले आहे. मोस्ट पंक्च्युअल म्हणजे ऑन टाइम या ठिकाणी काय होतं, तर डिपार्चर होतं,
अरायव्हल होतं विमानांचं या ठिकाणी याच्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विमानांचे जे काही येणं जाणं आहे त्याची टायमिंगच्या बाबतीमध्ये हे विमानतळ अत्यंत पंक्च्युअल ठरलेलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हैदराबाद जे काही एअरपोर्ट आहे ते या ठिकाणी जगातील मोस्ट पंक्च्युअल एअरपोर्ट या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार कोणत्या राज्यामध्ये प्रत्येक दारूच्या बाटलीवर 5 रुपये गाय उपकर लावला जातो? हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हरियाणा इंट्रोड्यूस 5 to 10 रुपीज काउड सेस ऑन ईच लिक्वर बॉटल इन न्यू एक्साइज पॉलिसी. बरोबर. तर नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार हरियाणा राज्यामध्ये प्रत्येक दारूच्या बाटलीवर 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत काऊ सेस म्हणजेच गाय उपकर लावण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण हरियाणाबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. कोणाच्या हस्ते मे अखेरपर्यंत नवीन संसद भवनाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे? तर माननीय पंतप्रधान पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मे एंडपर्यंत जे काही आपली न्यू पार्लिमेंट आहे ऑफ इंडिया त्याचे या ठिकाणी इनॉग्रेशन होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी ही जी काही बिल्डिंग आहे या बिल्डिंगबद्दल काही ठराविक स्टॅटिक पॉईंट आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याचे बांधकाम सुरू झाले 10 डिसेंबर 2020 रोजी. एकूण इस्टिमेटेड खर्च आहे 862 कोटी रुपये. वास्तुविशारद आहेत बिमल पटेल. मुख्य कॉन्ट्रॅक्टर आहेत टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड. आसन क्षमता आहे 1272. लोकसभा कक्षामध्ये 888 सीट्स आहेत आणि राज्यसभा कक्षामध्ये 384 सीट्स आहेत. अशा प्रकारे हे स्टॅटिक्स जे के पॉईंट्स आहेत जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. आरबीआयने कोणत्या बँकेला 2.92 कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कॅनरा बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कॅनरा बँकेवरती या ठिकाणी 2.92 कोटी रुपयाचा दंड आकारलेला आहे. कारण काय? तर विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल. कॅनरा बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 जुलै 1906. सीईओ आहेत के सत्यनारायण राव आणि मुख्यालय आहे बेंगलोर. माफ करा के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी आरबीआयने दंड लावलेला आहे. तर आरबीआय बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ब्रिटिश राजकाळामध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास 25व्या क्रमांकाचे. 4 उपराज्यपाल आहेत. पहिले आहेत महेश कुमार जैन, दुसरे आहेत एम.डी. पत्रा, तिसरे आहेत एम. राजेश्वर राव आणि चौथे आहेत टी.बी. शंकर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. पहा हा ब्रँड तुम्ही ऐकला असेल गुसी. बरोबर. गुसी के चप्पल दिला दो, गुसी के शूज दिला दो. बरोबर. असं गाण्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं आहे. तर गाण्यातून सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतात. 10व्या नंबरचा प्रश्न काय आहे? तर गुसी. तर हा जो काही ब्रँड आहे गुसीज, तर या गुसीच्या पहिल्या भारतीय जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आलिया भट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रस्त्यावरती शेतामध्ये जे काही घुस निघते याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरोबर. तर गुशीचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहेत? तर आलिया भट. अशा प्रकारे तुम्ही एक हिंट म्हणून लक्षात ठेवू शकता. तर पर्याय क्रमांक सी आलिया भट या ठिकाणी गुशीच्या नवीन कोण आहेत? ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 13 मेला या ठिकाणी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. 2 वेळेस हा दिवस आपण साजरा करतो. मे आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये जो काही दुसरा शनिवार असतो त्या दुसऱ्या शनिवारी आपण दरवर्षी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 दिवशी हा दिवस आपण साजरा करत असतो आणि ऑफिशियली 2023 मध्ये 13 मेला आणि 14 ऑक्टोबरला आपण जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत. आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा मेन पर्पज आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जो काही मे महिना सुरू आहे, मे महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की 1 मेला 2-3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक दमा दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस साजरा करतो.
3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 20 मेला असतो सशस्त्र सेना दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतो. 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. प्युमा इंडिया किंवा प्युमाने भारतासाठी नवीन MD म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए कार्तिक बालगोपालन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कार्तिक बालगोपालन असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी प्युमा इंडियासाठी नवीन मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहेत. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, राईट टू वॉक म्हणजेच चालण्याचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? राजस्थान, पंजाब, हरियाणा की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.